सियावर रामचंद्र की जय, बोल सुध हनुमान की जय। असा आनंद आहे वारीचा। नमस्कार, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। रामकृष्ण हरी माऊली, आपण आता सध्या वाल्हे या ठिकाणी आलेलो आहोत। आपण बघू शकता आमच्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने की आता वारकऱ्यांच्या सोबत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजूर या ठिकाणाहून वाल्हे इथं मुक्कामासाठी येत आहेत। आपण बघू शकता की सकाळी रात्री 2 वाजल्यापासून ते आता 10-10:30 वाजून गेलेले आहेत, तरी सुद्धा वारकरी या रस्त्यानं वाल्हेच्या दिशेने चालत आहेत। अखंड असा जनसागर लोटलेला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी वारकरी आहेत। काय वाटते मावशी? काय नाही, छान वाटतंय। नाव काय तुमचं? इमल। कुठून आलात? जालना जिल्ह्याचे आहेत आम्ही। जालन्यातून? हा। बर, काय वाटते दीदी? छान वाटतंय। छान वाटतंय। कितवं वर्ष आहे? माझं पहिलंच वर्ष आहे। बर, माझं 9 आहे। तुम्ही घेऊन आलात का यांच्याने आले? नाही, तिच्या इच्छेनेच आली। बर, काय वाटतंय? खूप छान वाटतं, आनंद वाटतो। बर, कुठून आलात? आम्ही जालना जिल्हा। पाऊस आहे का नाही? पाऊस नाही। नाही पाऊस? नाही। मग आता काय मागाल विठुरायाकडे गेल्यावर? विठुरायाला सांगू, भरपूर वर्ष होऊ दे म्हणून। हा, भरपूर पाऊस होऊ दे म्हणून म्हणलं। भरपूर पाऊस होऊ द्या। बर, आता विठुरायाच्या इथं पण ज्यातून आळंदीतून प्रस्थान होणार होतं हा। त्यावेळेस भरपूर पाऊस होता। असं वाटत होतं की आता वारी येणार नाही, परंतु 4 वाजता पूर ओसरला। काय वाटतं त्याबद्दल? आम्ही स्वतः बघितला पूर ओसरला। आम्ही माऊलीची कृपा, माऊलीच्या कृपेमुळं आमची फजिती होईल, रस्त्याने त्रास होईल वारकऱ्याला म्हणून पाऊस उघडा, रात्री झोपेटी भरपूर, सकाळी उठायचं। हो, असं थकलेली वाटतंय का? नाही नाही करताय नाही, पायाला फोड आले, खूप बघितलं। फोड आले तरी चालते। हो, आपण बघू शकता की नुसते वयोवृद्ध सुद्धा लोक नाही तर आपल्या या संबंधित विठुरायाच्या दर्शनासाठी भेटण्यासाठी तरुणांचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे। आपल्यासोबत अजून काय वारकरी आहेत? माऊली, रामकृष्ण हरी। हरे कृष्णा माऊली। काय वाटते? काय नाही, आता माऊलींच्या दर्शनाला चाललोय बर, आणि एकदम म्हणजे एकदमच फ्रेशच वाटतंय। आता मध्ये काय तुमच्या? मी भगवद्गीता वितरण करतोय प्रभूजी। ही आमची इस्कॉन मंदिराची भगवद्गीता आहे। आता विठुरायाच्या मंदिराच्या काठावरतीच मंदिर आहे, हा, प्रभुपाद घाट आहे। त्याच्याबद्दल काय सांगाल लोकांना? काय नाही, लोकांना जसं तीर्थावरती आंघोळीला सगळेजण येतात तसं तीर्थस्थानच आहे ते पण, आणि त्यात तर काय वादच नाहीये, आणि भगवंताचं मिळणारच आहे तिथं आपण काठावरती। हरे कृष्णा नावामध्ये अशी काय ताकद आहे की लोक त्याच्याकडे प्रभाव होतात? हरे कृष्णा म्हणजे साक्षात पांडुरंगच, म्हणजे हरे कृष्णा म्हणजे हरे म्हणजे राधाजी, आणि म्हणजे आपलं जे काय हरण आहे पापातून संकटातून आपल्याला हरण करणार हरे, आणि कृष्णा म्हणजे तर कृष्णाच आहे, आपले तारण हारच आहे। हरे कृष्णा आहे की नाही? आता काय तुमचं म्हणजे मागणं काय असेल आता विठुरायाकडे? विठुरायाकडे एवढंच मागणं आहे आपलं की सगळ्यांना भक्ती मिळावी, त्यांची सगळ्यांना भक्ती मिळावी, सगळ्यांना भक्तीचा सागर मिळावा। लोकांना, बऱ्याचशा लोकांना भक्ती हा प्रकारच माहिती नाही, त्याच्यामुळे या भगवद्गीतेच्या माध्यमातून आपण ते सर्वांना सांगतोय। जनजागृती आपण भक्तीची करतोय। काय म्हणजे कोरोनाच्या काळामधल्या दिंडीमध्ये आणि आताच्या दिंडीमध्ये आताच्या काळात तर म्हणजे असं असायचं जवळजवळ की सगळं संकट आपलं टळलेलं आहे, भगवंतांनी आपलं सगळं संकट टाळलेलं आहे, आणि आता आपण सुखासुखी पांडुरंगाची वारी करत आहोत। त्या मानाने आजचं पाहिलं तर आज किती लोक आहेत। काय वाटतंय तुम्हाला? हा ना माऊली, आळंदीचं आपल्या सेवेसाठी चांगलं झालं। आळंदीला आपल्या किती घाण होती, ती आळंदीला माऊलीने कृपा कशी केली आहे माहित ना, की इतकी घाण असताना ते म्हणले आता वारकरी सेवा काय होईल म्हणून करताना माऊलीने काय धुवून काढली 2 दिवसात आळंदी। इंद्रायणीची सर्व घाण निसर्ग, हो, इंद्रायणी, हा, इंद्रायणीची। आणि नंतर पुन्हा इंद्रायणीचं कसं झालं की 1 तासामध्ये किंवा 2 तासात तिनं सगळं वसरून घेतलं पाणी पालखीने घ्या टायमाला। परभणीहून हो, आमचे लोक 300 100 246 नंबर आहे दिंडीचा। कितवी वारी आहे तुमच्या? 25. काय वाटतं 25वी वारी केली? चांगलं वाटतंय, मस्त आनंद आहे। माझं ऑपरेशन झालं 2012ला, त्यावेळेस पासून वारी करतो मी। ऑपरेशन लावली होती, पण ऑपरेशन झाल्यापासून इतकं फाडलं तरी या वारी केलीच मी। माऊलीची कृपा लय भरपूर झालेली आपल्यावर। काय मागणार आहे? काय नाही, काय माऊलीला फक्त सुख ठेवू सगळ्याला बाबा, आनंदी, बाकी काय आहे का नाही? तुम्हाला काय वाटतं माऊली?
आनंद वाटतो. आपण एक वैभवशाली सामाजिक परंपरेचे वारसदार आहोत. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान काळाचे ज्ञान देण्याची गरज आहे. राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय ऐक्य भावना टिकण्याची गरज आहे. इच्छाशक्ती स्वबळावर संघर्षपणे वाट शोधणारी म्हणजे माऊलीची वारी आहे. कुठून आलाय? परभणी जिल्हा गंगाखेड तालुका. काय वय आहे तुमचं? माझं 65 वर्ष. अरे बापरे, 65 वयामध्ये सुद्धा एवढे आता मी उडी मारतो का तुम्हाला? हा. डान्स करतो मी. हा. सियावर रामचंद्र की जय, बोल सुध हनुमान की जय. असा आनंद आहे वारीचा. एवढी ऊर्जा कुठून येते तुम्हाला? हा, एवढी ऊर्जा आमच्या सनातन धर्माचे आम्ही माणसं आहेत. हिंदू राष्ट्र धर्माचे माणसं आहेत आम्ही. राष्ट्र ही जोपासलं पाहिजे. सनातन धर्म जोपासला. व्यायाम करताय का रोज? व्यायाम हा, व्यायाम करताय का? आता मी क्रिकेट खेळतो, कबड्डी खेळतो, व्यायाम करतोय. शुभमगिर, ईशान किशन, रोहित कोहली, युवराज शर्मा जुने खेळाडू सांगतो. गावस्कर, वारी आहे तुमची. जुने मित्रमंडळ आणि भगवंताची शक्ती आपल्याला अजून ऊर्जा देते. वारी करण्यात एकदम आनंद वाटतो. अशी वारी आणि प्रत्येकानं करायला पाहिजे वारी. आज माझं म्हणणं. रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल. महत्वाचं. मावशी, काय वाटते वारी बद्दल? चांगलं वाटतंय आणि केव्हा वाटतंय. कुठून आला हो? लातूर. लातूरवरून. हा. बर, गेल्या वर्षी पाऊस होता, ह्या वर्षी आहे का? नाही नाही पाऊस. नाही या वर्षी काय मागायला आता मग? पाऊसच. हा. बर बर बर. काय वाटते तुला? चांगलं वाटतंय. नाव काय तुझं? साधना. हो, किती इकडे नाव काय तुझं? साधना. सरना. शाळेला? शाळेला 7वी. मग आता शाळा बुडवून आली का? हा, मास्तरांना सांगितलं का नाही? सांगितलं काय म्हणलं मास्तर? जाऊन यावं. आता काय मागतील देवाकडे गेल्यावर? काय नाही, चांगलं सगळ्यांना चांगली चांगलं ठेव म्हणून. झाली का? हा, कोणासोबत आली आहे? बाबासोबत. बाबासोबत आली आहे. थकवा वाटतो का? थकवा आल्यावर काही वाटत नाही. पुढल्या वर्षी येणार आहे का नाही? मग येणार. येणार. हो. किती वर्ष? आता झाली तेवढ्यापर्यंत. बर बर बर. बघू शकताय आपण या विठुरायाच्या नामघोषामध्ये आबालवृद्धापासून युवकापर्यंत बालकापर्यंत लोक दंग आहेत. सगळ्यांचं एकच मागणं आहे विठुरायाकडे. पाऊस काय चांगला होऊ दे, शेतकऱ्यांना दिवस चांगले येऊ दे, कष्टकऱ्यांना, कामगारांना, मजुरांना, सर्वांना सुखी समृद्धी